तर कांदा प्रश्नी कृषी मंत्री धनंजय मुंडे हे देखील पियुष गोयलांची भेट घेणार आहेत। फडणवीसांनीही दूरध्वनीवरून त्यांच्याशी संवाद साधला। तर केंद्रीय कृषी मंत्री धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषी मंत्री यांची देखील भेट घेणार आहेत। राज्यभरात या बाबतीत सध्या संताप व्यक्त करण्यात येतोय। तर कांदा निर्यात शुल्क वाढी विरोधात ते चर्चा करणार आहे। पियुष गोयल यांच्या घरी बैठक सुरू झाली आहे। निर्यातीवरील 40% शुल्क आकारल्यानं सरकार विरोधात रोष व्यक्त होतोय। दुसरीकडे धनंजय मुंडे याबाबत चर्चा करणार आहेत। तर धनंजय मुंडे हे दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। केंद्रीय कृषी मंत्र्यांची ती भेट घेणार आहेत आणि त्या भेटीच्या दरम्यान नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। निर्यात शुल्क वाढी विरोधात ते चर्चा करणार आहेत। पियुष गोयल यांच्या घरी बैठक सुरू आहे। तर निर्यातीवरील 40% शुल्क आकारल्यानं सरकार विरोधात रोष हा व्यक्त करण्यात येतोय आणि त्यासाठीच कांदा प्रश्नावर धनंजय मुंडे पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार आहेत। राज्यभरात या केंद्र शासनाच्या निर्णयाविरोधात संतापाची लाट उसळलेल्या व्यापारी वर्गात देखील मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत आहे। ठिकठिकाणी निदर्शनं सुरू आहेत, आंदोलन सुरू आहेत। मात्र त्याच पार्श्वभूमीवर आता धनंजय मुंडे यांची ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। या बैठकीतून नेमका काय तोडगा निघतो हे बघणं महत्त्वाचं आहे। पियुष गोयल यांच्या घरी ही बैठक सुरू आहे। धनंजय मुंडे कांदा निर्यात शुल्क वाढी विरोधात या ठिकाणी चर्चा करतायत। पियुष गोयल यांच्या घरी ही बैठक आहे। मात्र या बैठकीच्या दरम्यान निर्यातीवरील 40% शुल्क याबाबतचा नेमका काय निर्णय होतो, काय बदल होतात, काय बघणं महत्त्वाचं आहे। कारण त्या बाबतीत मागणी महाराष्ट्रातून दिवसेंदिवस वाढत आहे। ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत। शेतकरी, कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सोबतच व्यापाऱ्यांनी देखील या निर्णयाचा निषेध केला आहे। ठिकठिकाणी आंदोलन सुरू आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आता कृषी मंत्री धनंजय मुंडे हे केंद्रीय कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहेत। पियुष गोयल यांच्या घरी बैठक सुरू आहे। तर व्यापाऱ्यांनी आणि शेतकऱ्यांनी यावर प्रचंड संताप व्यक्त केला होता। व्यापारी शेतकरी आक्रमक झाले होते। त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांच्याशी चर्चा करणार असं सांगितलं होतं। त्यानंतर आता कांदा प्रश्नावर धनंजय मुंडे आणि केंद्रीय मंत्र्यांची भेट झाली आहे। कांदा निर्यात शुल्क वाढी विरोधात चर्चा या ठिकाणी सुरू आहे। पियुष गोयल यांच्या घरी ही बैठक सुरू झाली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, भेटीबाबतचे हे दृश्य आहेत। धनंजय मुंडे यांनी ही भेट घेतलेली आहे। अतुल बेनके साहेब या ठिकाणी माझ्या सोबत आहेत आणि मी केंद्र सरकारला पियुष गोयल साहेबांच्या माध्यमातून विनंती केली की कांद्याचा प्रश्न आणि कांद्याचे भाव शेतकऱ्यांचे महाराष्ट्रामध्ये खाली यायला लागलेत। कारण एक्सपोर्ट ड्यूटी जी 40% केली गेलेली आहे त्यामुळं भाव पडण्याची संशय हा शेतकऱ्याच्या मनात येतोय आणि शेतकरी आज आंदोलन करायला पुढे आलेले आहेत। त्यामुळे आम्ही विनंती केली की एक्सपोर्ट ड्यूटीच्या संदर्भामध्ये आपण पुनर्विचार करावा आणि त्या बाबतीमध्ये पुनर्विचार करत असताना जर वेळ लागत असेल तर तात्काळ आपण या ठिकाणी नाफेडच्या मार्फत या ठिकाणी खरेदी चालू करावी। यापूर्वी 11 रुपये 15 रुपये प्रमाणे खरेदी कांद्याची झालेली आहे। आज ऐतिहासिक भाव नाफेड करून केंद्र सरकारने आत्तापर्यंत 3 लाख टन खरेदी केलेला आहे। पण इथून पुढचा जो 2 लाख टन कांदा खरेदी केला जाणार आहे तो 2410 रुपयांनी या ठिकाणी क्विंटलाप्रमाणे खरेदी केला जाणार आहे। मी देशाचे प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेबांचे, वाणिज्य मंत्री आदरणीय पियुष गोयल साहेबांचे मी मनापासून महाराष्ट्राचा कृषी मंत्री या नात्याने त्यांना धन्यवाद देतो आणि त्यांना मी आणखीनही विनंती केली आहे की 2 लाख टनपेक्षा जर जास्त कांदा आला तर या ठिकाणी तो सुद्धा आपण याच भावाने खरेदी करावा। तर त्याला सुद्धा त्यांनी सकारात्मक या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे। मी केंद्र सरकारचं महाराष्ट्र सरकारच्या वतीने आणि महाराष्ट्रातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने मनापासून आभार मानतो। तर यावेळी धनंजय मुंडे यांनी पियुष गोयल यांच्या घरी बैठक संपन्न झाली त्या बाबतीत माहिती दिलेली आहे। वाणिज्य मंत्री पियुष गोयल, केंद्रीय कृषी मंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचं महाराष्ट्राचा कृषी मंत्री या नात्याने आणि महाराष्ट्रातील कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो, अशा प्रकारची प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली। आज मेरे पास महाराष्ट्र के कृषि मंत्री माननीय श्री धनंजय मुंडे जी मिले हैं। साथ ही साथ भारती पवार जी हमारी केंद्रीय मंत्री जो नासिक से आती हैं, वहाँ की सांसद हैं, उन्होंने मेरे साथ लगातार बातचीत रखी है। और महाराष्ट्र के हमारे आमदार माननीय अतुल बेनके जी भी आज मेरे साथ हैं। हम सब ने विस्तार से महाराष्ट्र के प्याज और प्याज के किसानों की चर्चा की है और कुछ अहम निर्णय जो मैं आपके समक्ष रखना चाहता हूँ।
देंगे